नमस्कार. आजच्या मधुघटमध्ये ऐकूया एक छोटीशी गोष्ट, बेडकाची चाल. एक होतं जंगल. त्या जंगलामध्ये छोटे बेडूक मित्रांसह आनंदाने टनाटन उड्या मारत होते, खेळत होते, नाचत होते. जवळच्या एका झाडावर चिमण्यांचा थवा चिवचिवाट करीत होता. त्यांची कसलीची तरी मीटिंग चालू असावी जणू. त्यांना पाहून एक बेडूक म्हणाला, चला आपणही झाडावर चढू. त्याच्याकडे पाहत सारे हसू लागले. वेडा रे वेडा, आपण कधी झाडावर चढू शकतो का? किती अवघड आहे ते. घनघोर चर्चा झाली आणि हो ना करत प्रयत्न तर करूया असे ठरले तर मग पुढच्या रविवारी आपली झाडावर चढण्याची स्पर्धा. या आगळ्या वेगळ्या स्पर्धेची बातमी हा म्हणता वाऱ्यासारखी समस्त बेडूक जनामध्ये पसरली. रविवारच्या दिवशी सर्व बेडूक गण झाडाशी जमले. 1, 2, 3 शर्यत सुरू झाली. बेडकाने झाडावर चढायला सुरुवात केली. जमावातून कर्कश आरोळ्या उठत होत्या. अरे आपण बेडूक, झाडावर चढणे तुम्हाला शक्यच नाही. किती अवघड, सोडून द्या रे असले उद्योग. बेडूक मात्र चढतच होते, पडत होते, पुन्हा पुन्हा चढत होते आणि जमाव मात्र ओरडतच होता. तुम्हाला कधीच जमणार नाही. पडलात ना पुन्हा पडा. नाही म्हणजे नाही, कुणालाच ते शक्य नाही. कित्येक बेडूक चढले, पडले, पुन्हा चढले, दमून थकून खाली पडले. पण एक छोटा बेडूक मात्र शांतपणे, धीराने, हळूहळू का होईना सरकत होता. 1-2दा पडल्यावर शहाणपणाने चुका दुरुस्त करून नेटाने चिकाटीने प्रयत्न करत होता. सारे बेडूक थकले, पण हा पठ्ठ्या मात्र वर सरकतच राहिला. आरोळ्या, हेटाळणी, कुचाळणी चालूच होती, पण त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. तो जसजसा निम्म्याहून अधिक झाड चढून गेला तेव्हा कुचाळणीचा आवाज थोडा कमी झाला, पण बंद मात्र नव्हता. बेडूक मन लावून वर चढत होता, थांबत नव्हता, पुढे आणि पुढेच जात होता. झाडाचे टोक आता अगदी थोडेच दूर होते. आवाज बऱ्यापैकी थांबला होता. अखेर तो टोकावर पोहोचलाच. दुःश्वास, टिंगलटवाळी करणारे आवाज आता चिडीचूप झाले होते. तोंडे बंद होऊन डोळे विस्पारले होते. सर्वांनाच कळत नव्हते की एका छोट्या बेडकाने हे केले तरी कसे. तो बेडूक खाली आला तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की तो बेडूक बहिरा होता. आता जमावातील एकजण ओरडला, अरे तो चढू शकला कारण तो बहिरा आहे. पण आपण मात्र या गोष्टीतून एकच धडा शिकायचा की आपल्या स्वप्नांचा पाठलाग हा चालूच ठेवायचा. लोक काय बोलतच असतात आणि बोलतच राहतील, पण आपल्या स्वप्नांचा पाठलाग आपण कधीही सोडू नये.